मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपी निर्दोष, एनआयए न्यायालयाच्या निकालामुळे हिंदुत्ववाद्यांना दिलासा। बॉम्बस्फोटातील मृतांच्या वारसाला 2 लाख सानुग्रह अनुदान तर जखमींना 50,000चं सानुग्रह अनुदान द्या, एनआयए न्यायालयाचे सरकारला निर्देश। हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन। कैलास गोरंट्याल यांचा आज भाजपात प्रवेश, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। गोरंट्याल गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडवर, रवींद्र चव्हाण यांचा मॅरेथॉन बैठकांचा धडाका सुरूच, मुंबई बैठकांचं आयोजन। पुणे रेव पार्टीतील आरोपींची कोठडी संपणार, प्रांजल खेवलकरांची पोलीस कोठडीही आज संपणार, दुपारी पुणे कोर्टात हजर करणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट, मुख्यमंत्री राज्यपालांमध्ये विविध विषयांवर चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती। अमरावतीत जागेच्या वादातून महिलेला जबर मारहाण, 3 पुरुषांकडून लाथाबुक्क्यांनी केस ओढत मारहाण। नांदेडमध्ये मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर उचलून नेलं, व्हिडिओ व्हायरल, आरोपी अटकेत, दोघांमध्ये वाद झाल्यानं तरुणीला उचलून नेल्याची माहिती। बोगस शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी कारवाई, एसआयटी कडून 2 मुख्य आरोपींना अटक, 3रा फरार। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 90%वर, गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू होणार, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना।